नमस्कार, मी हर्षाली. बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. सासगाव येथील फिनोझॉल कंपनीत झोल. मनसे माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष महेश सोगे यांचा आरोप, चौकशीची मागणी. भुयारी गटार योजनेच्या कामाची चौकशी करून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा, डॉक्टर सुनील पाटील यांची मागणी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पिकअप टेम्पोची ट्रकला धडक, चालक आणि क्लीनर गंभीर जखमी. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा, आरोपींना पोलिसांच्या वेढ्यात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अमृतांजन ब्रिजवरून पडून युवक गंभीर जखमी. पर्यटकांच्या गाडीने घेतला पेट, पेनमधील घटना, गाडी जळून खाक. अवकाळी पावसाने नुकसान केलेल्या ग्रामस्थांना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचा मदतीचा हात. सह्याद्री प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद, 111 रक्तदात्यांनी केले रक्तदान. सासगाव गावात युनिव्हर्सल इस्टेटमध्ये केमिकल उत्पादन करणारी फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स ही कंपनी आहे. या कंपनीत ज्वलनशील केमिकलचा कच्चा माल एका गोडाऊन मध्ये ठेवला असून कोणताही परवाना नाही. केमिकल युक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ईटीपी प्लांट नाही. कंपनीतच कामगार वास्तव्यास आहेत असा आरोप मनसेने केला असून डोंबिवली सारखी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करत कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. सासगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत आर्कोस औद्योगिक वसाहतीत 100हून अधिक छोटे मोठे कारखाने आहेत. 5 ऑक्टोबर 2020 मध्ये याच परिसरात एका कंपनीत झालेल्या स्फोटात 2 जण ठार झाले होते. ढेकू येथे अनधिकृत गोडाऊन मध्ये ड्रगचा साठा सापडला होता. सासगाव येथील फिनोझॉल स्पेशालिटी कारखान्यात ज्वलनशील आणि मानवी शरीरास घातक असणाऱ्या केमिकलचा साठा अनधिकृतपणे काही अंतरावर असणाऱ्या गोडाऊनमध्ये आढळून आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष महेश सोगे, विभागीय अध्यक्ष विशाल पाटील, मनसेचे कार्यकर्ते अतुल हडप या कार्यकर्त्यांनी चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने खालापूर पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. 4 दिवसांपूर्वी डोंबिवलीत एका कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामध्ये 14 लोकांना आपले प्राण गमावे लागले होते. आज आपण खालापूर तालुक्यातील सासगाव येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये आहोत. या वसाहतीमध्ये असलेल्या जशनोवा कंपनीमध्ये 2020 ऑक्टोबर 2020 मध्ये असाच एक स्फोट झाला होता आणि त्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला होता. सासगाव औद्योगिक जी वसाहत आहे त्यामध्ये जे लहान मोठे कारखाने आहेत ते अनधिकृतपणे कार्यरत असल्याचं अनेकदा समोर आलंय. खरं तर सासगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत हे कारखाने आहेत आणि अनेक कारखान्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नसल्याचं सिद्ध झालंय. आता सध्या एक कंपनी आहे, ज्या कंपनीत स्फोटक पदार्थ बनवले जातात, तयार केले जातात अशी माहिती मिळालेली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या संबंधीची तक्रार प्रशासनाकडे केल्यानंतर प्रशासनावरती राजकीय दबाव येत असल्याने प्रशासनाकडून कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होतोय. खरं तर अशा प्रकारच्या अनधिकृत कंपन्या लोकांचं जीव घेऊ शकतात, लोकांच्या जीवाला हानी पोहोचू शकतात. अशा कंपन्यांवरती कारवाई करावी अशी ठाम मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या परिसरात अनेक लहान मोठे कारखाने आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे लायसन्स नसल्याचं समोर येते, तशा प्रकारचे आरोप होत आहेत. त्यामुळे ही जी काही कंपनी आहे त्या कंपनीमध्ये उत्पादन घेतलं जातं आणि माझ्या उजव्या बाजूला जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये त्याचा साठा केला जातोय असा आरोप मनसेच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केला. या कंपनीवर कारवाई करावी, कोणताही राजकीय हस्तक्षेप यामध्ये येऊ देऊ नये अशी मागणी मनसेच्या नेत्यांची आहे. प्रशासन यावरती नेमकी काय भूमिका घेते आणि कोणती कारवाई करते याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष महेश सोगे यांनी या कारखान्यावर कारवाईची मागणी प्रदूषण मंडळाकडे केली आहे. फिनोझॉल म्हणून ही कंपनी इथे आहे आणि तिथे कंपनी आहे दुसरीकडे आणि तिथं गोडाऊन केलं दुसरीकडे. इथे ज्वलनशील पदार्थ असल्याचा पूर्णपणे साठा तिथे केलेला आहे, जी कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे लायसन्स किंवा त्याचे नाही आहेत असं त्यांच्या मॅनेजरनी सांगितलं आम्हाला.
आणि 2020ला अशाच ह्याच बाजूला याच्या मागच्या साईडला एक्सपोर्ट झाला होता, 2 माणसं गमावली होती. आता 1-2 दिवसापूर्वी डोंबिवली येथे अशाच साठ्याचा स्फोट होऊन बरेच लोक जर मृत्युमुखी पडले. अशी शंका आम्हाला येते की जर इथं घातपात झाला तर त्याला जबाबदार कोण? त्याचा त्यांनी तहसील कार्यालय असेल किंवा संबंधित अधिकारी असतील, त्यांनी याचा खुलासा करावा, त्यांनी परीक्षण करावं आणि आम्हाला इथल्या जनतेला योग्य तो न्याय मिळावा, हीच आमच्या माफक अपेक्षा आहे. कालपासून आम्ही इथे आहोत आणि जे काल सरकारी अधिकारी आले होते तहसीलमधून, त्यांना आतमध्ये सोडलं गेलं नाही. कोणाच्या दबाव तंत्राखाली चालतं आहे याचा पण खुलासा इथं झाला पाहिजे अशी आमची विनंती आहे. इथं दबावतंत्र हा 100% होतो आहे. कोणाचा होतो आहे, का होतो आहे, का यांना पाठीशी घातलं जातं आहे, याचा खुलासा कंपनीने करणं गरजेचं आहे. या कंपनीची आणि कंपनीत असलेल्या मालाची तपासणी सुरू असल्याचे कळते. अशा प्रकारे ज्वलनशील रसायन साठवणाऱ्या कंपन्या भविष्यात डोंबिवलीसारख्या घटना घडण्यास कारणीभूत ठरण्याची भीती आहे. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. 10 कोटीची ही योजना 100 कोटींवर गेली आहे. रस्ते खोदल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची गरज असताना तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते खोदून नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देणारा ठेकेदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी केली आहे. खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात खोपोलीकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार असून निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी केली आहे. खोपोली शहरामध्ये अनेक वर्षाची प्रलंबित असलेली भुयारी गटार योजना हे काम सुरू झालेलं आहे. परंतु आपण पाहिलं असेल की आपल्या माध्यमातून आम्हाला अनेक नागरिक या ठिकाणी विचारतात की बाबा हे रस्ते खोदलेले आहेत आणि तिथं कुठलाही त्यावर्षी डांबरीकरण होत नाही. आणि गेल्या ह्या पंचवार्षिकमध्ये आम्ही कोट्यवधी रुपये खर्च करून या संपूर्ण शहरामधले रस्ते अतिशय चांगल्या दर्जाचे डांबरीकरण त्या ठिकाणी केला गेला होता. चांगला फंड देखील त्याला शासनाकडून आला होता. परंतु असं असताना आज जर कधी खोपोली शहराची आपण परिस्थिती पाहिली तर ज्या ठिकाणचे रस्ते खोदले गेलेत त्या ठिकाणी तसेच्या तसेच ते राहिलेले आहेत. आणि तो आता पावसाळा समोर येते. त्या पावसाळ्यामध्ये नक्कीच ज्या ठिकाणी काही मरमपट्टी केली गेली परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले डांबरीकरण आज आपण तिथे मरमपट्टी करून जर का त्याला फूट पॉलिश करणार असाल तर हा नक्कीच नागरिकांचा आपण केलेला हा अपमान आहे. कारण आज त्या ठिकाणी नागरिकांना त्रास होणार आहे आणि आमचे कुठलाच अधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर कुठली पाणी न करता त्या ठेकेदाराच्या माध्यमातून जी काही मलमपट्टी चालली त्याला होकार देतात, त्याची बिलं देतात. परंतु आज जो काही आम्ही 10 कोटीची जी स्कीम होती ती जवळजवळ 100 कोटीच्या घरामध्ये गेली ही भुयारी गटार योजनेची. मग 100 कोटी जर असेल तर आपण खड्ड्यात टाकणार असू तर ह्याला जबाबदार कोण? हे असणार हा प्रशासक असेल. कारण तर आज 3 वर्ष झाली आज आम्ही त्या ठिकाणी कुठलंच लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करत आहे. संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी असेल आणि असणारा सर्व प्रशासक असेल त्यांची ही जबाबदारी आहे. परंतु कुठलंही त्यांना भीती राहिलेली नाही. आणि म्हणून आपल्या माध्यमातून एकच आव्हान करतो की जर त्यांनी गांभीर्याने घेतला नाही तर संपूर्ण ह्या कामाची सखोल चौकशी करून यामध्ये संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यावरती कारवाई होत नाही तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही, एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगतो. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची गरज असताना काम झाल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पाऊस कधीही येण्याची शक्यता असून पावसाळ्यात भुयारी गटार योजनेचे काम खोपोलीकरांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामाचा ठेकेदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सुरूच असून पिकअपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात पिकअप मधील चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून मुंबईहून पुण्याकडे जात असताना पिकअप टेम्पोने सावरोली गावाजवळ दुसऱ्या लेनवरून चालणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पिकअप चालक सागर लोकरे आणि क्लीनर संतोष चव्हाण जखमी झाले. त्यांना तात्काळ IRB ॲम्ब्युलन्सने लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. मुंबई गोवा हायवे लगतच्या आंबिवली फाटा नवीन साई सहारा हॉटेलपासून पनवेल बाजूकडे 500 मीटर अंतरावर खड्ड्यात एका इसमाचा गोंदपाटात बांधलेला आणि दुर्गंधी सुटलेला अनोळखी मृतदेह आढळून आला होता. पेन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी भास्कर जाधव, संदीप पोमट, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांच्यासह घटनास्थळी भेट दिली आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासामध्ये आरोपी अनुज मोरे निष्पन्न झाला. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा कबूल केला आणि त्याने सदर गुन्ह्यातील त्याच्या साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार आरोपी मनोज गांगुर्डे, गणेश देशमुख, कानिफनाथ म्हात्रे, सुमित चौरे यांना पनवेल परिसरातून तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पेन पोलीस ठाणे करत आहे. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायन. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील दस्तुरी येथे अमृतांजन ब्रिजवर एका तरुणाचा तोल जाऊन 25 फूट खाली कोसळून गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला तात्काळ ॲम्ब्युलन्सने कामशेत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असून पुढील तपास लोणावळा पोलीस ठाणे अंतर्गत खंडाळा पोलीस करत आहेत. दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. पेनमधील कासमाळ येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकाच्या गाडीने पेट घेतल्याची घटना घडली असून या घटनेत चालक आणि त्याचे मित्र प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. पेनमधील जयकुमार विश्वास हा मित्र कुणाल म्हात्रे, अभिषेक बर्वा, अनिल बर्वा यांच्या समवेत रेनॉल्ड कंपनीच्या क्विड गाडीमधून कासमाळ येथे पर्यटनासाठी जात असताना इराणी येथे गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. क्षणार्धात गाडीने पेट घेतला. यावेळी जयकुमार विश्वास आणि त्याचे मित्र प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर आले. दरम्यान पेन नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. कर्जत मतदारसंघात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक गावात, वाड्या तसेच वस्त्यांमध्ये घरांचे नुकसान झाले होते. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून या सर्व नागरिकांना घरांसाठी पत्रे देण्यात आले. जोरदार वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. तालुक्यातील अनेक गावात, वाड्या तसेच वस्त्यांमध्ये घरांचे नुकसान झाले होते. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून या सर्व नागरिकांना घरासाठी पत्रे देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेन विभाग यांच्या वतीने महात्मा गांधी वाचनालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले. श्री साई ब्लड बँक यांच्या वतीने रक्त संकलनाचे काम करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, पेन विभाग अध्यक्ष साईराज कदम, उपाध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, माजी अध्यक्ष रोशन टेमघरे, केतन म्हात्रे, माजी उपाध्यक्ष रोहित केणी, प्रथमेश म्हात्रे, रुपेश चव्हाण, मयूर चाळके, राजेश पवार, विशू खामकर, नाना उत्तेकर, आकाश पाटील, आकाश म्हात्रे, निशिकांत पाटील, श्रीयोग चव्हाण, कुमार नाईक आदी दुर्गसेवक तसेच शमा समीर म्हात्रे उपस्थित होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड
श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.